नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण हिंगणगाव गटामध्ये आहोत आणि हिंगणगाव गटामध्ये गेली 2 पंचवार्षिक ज्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली असे धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज सौ सारिकाताई धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट यांना तिसऱ्यांदा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी संधी दिलेली आहे आणि बापूंच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आहेत. अनेक संकटांना त्यांनी तोंड देत, अनेक अडीअडचणी तोंड देत त्यांनी कामं केलेली आहेत. काय बापू तुमच्या माध्यमातून कामं झालेली आहेत? बापू नमस्ते. नमस्कार. या ठिकाणी 2012 पासून या मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना या मतदारसंघातल्या अडीअडचणी समजून घेतल्या. या तालुक्यामध्ये रामराजेंनी पाणी आणलं, हरित क्रांती केली, औद्योगिकरण केलं, दोन्ही कारखाने अडचणीतून बाहेर काढले. हे करत त्यांनी तालुक्याची आर्थिक घडी व्यवस्थितरित्या बसवली. या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने रस्त्याची अडचणी होत्या. या अंतर्गत रस्त्याची अडचणी होतात. शाळा इमारती, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी इमारती, जलसंधारणाची कामं, सिमेंट बंधारे, ओढाखोलीकरण, त्यानंतर पाझर तलाव दुरुस्ती अशी अनेक कामं प्रलंबित होती. ती सर्व कामं हातामध्ये घेऊन सगळ्यात मोठं काम जर झालं असेल या हिंगणगाव गटामध्ये तर रस्ते जोडण्याचं काम झालं. या ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली नव्हती. हे सर्व रस्ते जे ग्रामीण मार्ग होते, इतर जिल्हा मार्ग होते, हे सर्व रस्ते आपण जिल्हा मार्ग केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात राज्य सरकारचा निधी या ठिकाणी उपलब्ध झाला. आज आपण बघितलं तर सगळे रस्ते चांगले झालेले दिसतात. या मतदारसंघामध्ये सर्व योजना ज्या जिल्हा परिषदच्या होता, शासकीय योजना होता, ते राबवण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळं या ठिकाणी तिसऱ्यांदा लोकांच्या मधून मागणी होत आहे की तुमच्या कुटुंबामध्ये उमेदवारी मिळावी. तसेच श्रीमंत रामराजे साहेब, श्रीमंत संजीवराजे, श्रीमंत रघुनाथ सरराजे आणि माझे आमदार दीपकरावजी चव्हाण यांनी विश्वास ठेवून परत एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी संधी दिलेली आहे. नक्कीच श्रीमंत रामराजे यांनी तुम्हाला संधी दिली आणि या संधीचं तुम्ही पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सोनं करचाल यात काय शंका नाही. बापू हॅट्रिक करण्याची तुम्हाला आता संधी आलेली आहे, यात काय शंका नाही. आता हिंगणगाव गटामधून मागणी येते लोकांची आणि त्यांच्या मागणीला तुम्ही पुढे आता उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि तिसऱ्यांदा सौ सारिकाताई धैर्यशील उर्फ दत्ताबापू अनपट हे आपल्यासोबत आहेत. ताई, काय सांगचाल तुम्ही मतदारांना काय आवाहन करचाल? नमस्कार, मी सौ सारिका धैर्यशील अनपट जिल्हा परिषद निवडणूक हिंगणगाव या गटातून शिवसेना या पक्षातून लढवित आहे. येत्या 7 तारखेला धनुष्यबाणासमोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद.